देशाची राजधानी नवी दिल्ली येथे काल केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली। या निवडणुकीत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जम्मू काश्मीर आणि हरियाणा राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली। निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार जम्मू काश्मीरची विधानसभा निवडणूक 3 टप्प्यामध्ये पार पडेल, तर हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात होणार आहे। दोन्ही राज्याच्या निवडणुकीचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे। त्यामुळे राज्यात साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नेमकी कधी होणार हे अद्याप तरी समोर आलेलं नाही। त्यामुळे याच मुद्द्याला घेऊन शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करत देशाला संबोधित केलं। यावेळी बोलताना त्यांनी देशात वन नेशन वन इलेक्शन असेल अशी घोषणा केली होती। मात्र काल केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन जम्मू काश्मीर आणि हरियाणा या 2 राज्याच्या विधानसभेची निवडणूक जाहीर केली। हे सरकार देशात अद्याप 4 राज्यात एकत्र निवडणुका घेऊ शकत नाही। देशाचे पंतप्रधान बोलतात त्यात कुठेही सत्य उरलं नाही। त्यांनी म्हटल्याप्रमाणे 4 राज्यात एकत्र निवडणुका घेऊन दाखवा, असं थेट आव्हान शरद पवार यांनी सरकारला केलं आहे।